श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता मला जायचं होतं बाहेर. तर दरवेळेसच असं होतं बरं का, मला जेव्हा बाहेर जायचं असतं ना तेव्हा मी कन्फ्यूज असते की कोणती साडी नेसू, कोणती ज्वेलरी घालू आणि कोणती हेअरस्टाईल करू. कोणती हेअरस्टाईल करू हे मी कधीच कन्फ्यूज होत नाही, कारण माझी हेअरस्टाईल ठरलेली असते. केसांना थोडंसं स्ट्रेटनिंग करायचं आणि पफ घालायचं आणि एक क्लचर लावायचं, झाली माझी हेअरस्टाईल. तर स्ट्रेटनिंग केली ना तरी मला खूप आवडतं केसांना. हेअरस्टाईल वगैरे जास्त काही मला करायला आवडत नाही. तर ही साडी फायनल केली आणि ही साडी नेसले. आणि बांगड्या तेवढ्या माझ्याकडे मॅचिंग होत्या ऑलरेडी, मग बांगड्या मॅचिंग केल्या. बाकी जे आहे ती ज्वेलरी घातली जी रेग्युलर मी घालते. आणि हे बघा, आता मी पर्स घेतली होती तर सार्थक म्हणत होता की मम्मा तू माझ्या टी शर्टवरती मॅचिंग पर्स घेतली. तर म्हटलं आता प्रत्येक साडीवर पर्स थोडी ना मॅचिंग करता येणार आहे, जे आहे ते आहे. तर आहो म्हणत होते आज बायकोनी माझ्यासोबत मॅच केलं नाही, मुद्दामच व्हिडिओ समोर येऊन शायनिंग खात होते. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं मस्ती मजाक हसी मजाक झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली निघालो. तर घराला लॉक वगैरे लावलं आणि म्हटलं चला आता जास्त उशीर करून चालणार नाही. आता आम्हाला जिथे पोचायचं ना ते ठिकाण थोडंसं लांब होतं. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की आम्ही नक्की कुठे निघालो होतो आणि कशासाठी निघालो होतो. तर जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जायला निघतो ना असं कधी होतच नाही की रोडला ट्रॅफिक नाही. जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जातो ना तेव्हा तेव्हा कायमच रोडला ट्रॅफिक असतं. आता हे ट्रॅफिक आहे नाही, रांजणगाव गणपतीमधलं आहे बरं का. चला मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.